पांडू पांडू राजा दुआ कर दुआ पांडू एक पांडू कोण तिकडे अहो तुम्ही या बसा देतो देतो आण चाय पाणी घेतलास नको नको आधी पोरगी दाखवा आधी तुमचं पोरगू दाखवा यो बघा आमचं पोरगू तुझं नाव काय बाब्या कांदोळे आता पोरगी दाखवा हो आमची इथे बघा पोरगी ये 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 हळू ये आले बघ वरतून खाली आणि खालतून वर तुम्ही मला कसा वरनं खाली आणि खालनावर बघितले कसं तुम्ही बघताय बाबल्या नाव का विचार तुझं नाव काय चमनीमा तुझं नाव कुठलं दीपानी 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 4 वेळा सांगायचं का मग नाव कुठलं दीपानी ठीक आहे मग वाटलं पीपानी मास्तर हो मास्तर तुमची ओटी बिटी काय फाटी अहो आमच्या वाड्यात खूप फाटी असं ते ना उंदराने पुरतलं होय तुमका पाहिजे असो तर मंगळवारच्या बाजारातून आणून देऊ हो तुमची आमका फाटी अनुकोत आमका ओटी वाद ओटी काय काठी अहो आमच्या वाड्यात खूप काठी असं पण ते तुम्हाला पाहिजे असो तर माका आणून देऊ हो तुमची आमका फाटी अनुको आणि काठी अनुको आमका ओटी वाद ओटी आमची एकच अट आहे ती कोणती ती म्हणजे आमच्या चंपाचं लग्न आमच्याच मंडपात व्हायचा नाही आमका जमाचं नाही आमच्या वड्याचं लगीन आमच्याच मंडळ होया नाही आमच्या चंपाचं लग्न आमच्याच मंडपात व्हायचा नाही या आमका जमाचं नाही आमच्या वड्याचं लग्न आमच्याच मंडळ होया नाही आमच्या चंपाचं लग्न याच मंडपात व्हायचा नाही आमच्या वड्याचं लगीन आमच्याच मंडळ होया नाही आमच्या कमरेची ओळख ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत नाही आमची चंपाची ओळख या टोकापासून ते त्या टोकापर्यंत आहे लग्न मोडला तर मोडला चला रे गावाला लगीन इच्छा गावाला लगीन इच्छा गावाला लगीन इच्छा गावाला लगीन जर गणपती बाप्पा आपल्याशी बोले लागले तर ते पत्रात काय लिहितील हे आपण आता ऐकणार आहोत. ते तुम्ही शांतपणे ऐकावी अशी नम्र विनंती करतो. माहिती बंद झालं. पत्रास कारण की प्रिय समस्त भक्तजनो, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. मी गणपती बाप्पा बोलतोय. हो, गणेशच, तुमचा मंगलमूर्ती मोरया. तुमच्यासाठी सदा सुख करता आणि कायमचा दुःख हरता गजानन. आश्चर्य वाटलं असेल नाही तुम्हाला? साहजिकच आहे. आताच कुठे तुम्ही आमचे अगदी नाचत गाचत विसर्जन केले होते. पुन्हा परत याच्या बोलीवर निरोपही दिला होता. मी अगदी सुखात नाहून निघालो आणि लगेच माझं पत्र पाहून आश्चर्याचा धक्काच बसला असेल नाही? असू दे, मलाही असे अनेक सुखद धक्के तुम्हीही दिलेले आहेतच की. गणेशोत्सवात जेव्हा मी तुमच्या घरी येतो, 1.5 दिवस म्हणा, 5 दिवस म्हणा किंवा 10 दिवस म्हणा, मला तुमच्याशी एक शब्दही बोलता येत नाही, संवाद साधता येत नाही. दररोज मलाच तुमचं ऐकावं लागतं. दिवसा लाऊडस्पीकरवरची ती हिंदी आणि इंग्रजी शकीरा आणि टेम्परेचरची गाणी ऐकायची आणि रात्री माझ्याच आरत्या मलाच ऐकवता. त्या आरत्या बहुतेक माझ्याही पाठ झाल्यात म्हणा. कधीतरी मलाही तुमच्याबरोबर म्हणाव्याशा वाटतात. मनातल्या मनात म्हणतो देखील, तेवढाच विरंगुळा. पण बरीचशी मंडळी म्हणताना चुकतात,
काही लबाड लोक फक्त तोंड हलवतात. लिप मुवमेंट दचकलात. लिप मुवमेंट असा तुमच्या आवडत्या इंग्रजीतील शब्द वापरला म्हणून त्यात काय विशेष? तुमची तर इंग्रजी भाषा सतत माझ्या कानावर पडत असते. या इंग्रजीचा श्री गणेशा तुम्हीच तर मला शिकवलात. तेव्हा प्लीज एक्सक्यूज मी. तर मी काय म्हणत होतो? हां, त्या आरत्यांबद्दल. त्या आरत्यांची पुस्तकं एकदा मला द्या, तपासायला द्या. त्यातील चुकीचे काही शब्द मी करेक्ट करून देईन आणि माझ्या नसलेल्या सगळ्या आरत्या डिलीट करेन. काय आहे की एकदा सुख करता दुःख हरता ही माझी आरती संपली की मग तुम्ही ये यो विठ्ठले म्हणून विठ्ठलाला हाक मारायला सुरुवात करता. त्या विठ्ठलाची आरती विठ्ठल मंदिरात म्हणताना तुम्ही फारसे दिसत नाही. मला आपला उगाच त्रास. बरं, केवळ विठ्ठलाच्या आरतीने तरी सुटका होईल आमची? मुळीच नाही. लगेच तुम्ही आमच्या तीर्थरूपांची आरती घेता. जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा. तेही एक वेळ ठीकच आहे. आमचे तीर्थरूप दे, फॅमिलीचे हेड, नेव्हर माइंड. पण त्यानंतर स्वामी दत्तगुरूंची आरती, ज्ञानराजांची वगैरे वगैरे. आणि हो, साईबाबांना तरी कसे विसराल? आणि शेवटी घालिंग लोटांगण म्हणताना तेव्हा डोळ्याने पाहीन रूप तुझे या ओळीवर मी तुम्हा सर्वांची केविलवाणी रूपे पाहत असतो. मनोमन हसतही असतो. कारण आरतीपेक्षा नंतर वाटल्या जाणाऱ्या प्रसादाकडे तुमचे डोळे लागलेले असतात. जाऊ दे, माझ्या भोवती आरस करता ती तरी नीट मंद दिव्यांची करता म्हणतो मी. तेच मिचमिचणारे रंगीत बल्ब, त्यामुळे माझ्या डोळ्यांचा नंबरही वाढलाय आता. रात्रीच्या वेळी त्रास होतो आम्हाला या झकपक दिव्यांचा. यावेळी फक्त शांत अशा समयीच्या वातीकडे बघत बसतो. करणार काय? रात्रीची डुलकी पण तुम्ही मला घेऊ देत नाही. माझ्यासमोर पत्त्यांचे अड्डे टाकता, रम्मीसारखे खेळ खेळता. मलाही खेळता येतील एवढे पाठ झालेत. पत्त्यांना कॅट म्हणतात हे कळल्यामुळे आमचे वाहन उंदीर राज सारखे तोंड लपवत असतात. या पत्त्यांमुळे एकदाचा का तो बेपत्ता झाला की त्याला कुठे कुठे शोधणार. तेव्हा तुमच्या त्या कॅटला आमच्या या माऊसपासून जरा दूरच ठेवा. उंदीर ह्या नावावरून चांगलंच आठवलं. उंदीर हे आमचे वाहन, हे तुम्ही हल्ली पूर्णपणे विसरून गेला आहात. आम्ही घरी यायच्या अगोदर तुम्ही औषधांची फवारणी करून घेता, ते ठीक आहे. पण आम्हाला आमच्या वाहनांवर बसवा की. घोड्यावर काय, चंद्रावर काय बसवता, कमळात काय गुंडाळता, हातात तलवार काय देता, टोपी काय घालता, कोण कोणत्या पोजमध्ये उभे करता. अगदी ऑकवर्ड पोझिशन होते माझी. करणार काय? अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणतात ना, तेच खरं. आम्ही सार्वजनिक ठिकाणी असलो की बरीच पंचायत होती माझ्या मागे, माझ्या समोर, माझ्या सहित. काही देखावे असे उभे करतात की मी नुसता पाहतच उभा राहतो. एकदा सर्व स्मगलरांमध्ये मला चोरासारखा उभा केला होता. एके